नमस्कार सगळ्यांना, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आता वाजले आहे, तुम्हाला दिसते की नाही माहित नाही, 1:30 वाजलेत ऑलमोस्ट. आणि आता माझे सगळी कामं झालेली आहेत. हे बघा राजवीर, त्याला 1000 वेळा सांगते मी असं खाऊ नको, तरी तो खात नाही. शी ते घाण आहे, दे फेकून. बघितलं लहान मुलांचं असंच असतं. स्कूलला आता सुटलाय, स्कूलमधनं आलाय आणि येत आहे दह्याचे पुढे घेऊन आले खायचे चिप्सचे वगैरे. तर ते खूप घाण असतात, घसा वगैरे जाम होतं, तर तो ऐकत नाही आणि त्याचे पप्पा देखील आणून देतात. सो बघायला मध्ये मध्ये यायचे कॅमेऱ्यामध्ये. बकरीचं चिकन नाही, ते शांत बस मटन असतं. सो हा ते सांगत होतं, माझी सगळी कामं ऑलमोस्ट झालेले आहेत गाईज. आणि आता मित्रमैत्रिणींना, सॉरी गाईज नाही म्हणायचं, सो सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीला सांगते की मी आता सगळी माझी कामं झालेली आहेत. आणि आता मला असा क्लायमेट झालेला आहे की थांबा तुम्हाला दाखवते मी. क्लायमेट असा सुंदर असा क्लायमेट, पाऊस बघा पडलेला आहे आता, तसं छान क्लायमेट झालेला आहे. आणि इकडे बघा राजूरचं काय चाललेलं आहे, इकडे कपडे वगैरे वाळू घातलेले आहेत. आणि क्लायमेटमध्ये इथं बघा पसारा वगैरे कसा टाकलेला आहे. ह्याला मी उचल म्हणते, तर खायची इच्छा झाली होती. सो नंतर ना मी विचार केला की जाऊ दे, चिकन नको, आपण मटण करूयात आज. भरपूर दिवसानंतर मला म्हणता येईल की वर्षानंतर मी मटण करणार आहे. आणि माझी अशी इच्छा होती की चुलीवरतीच बनवायचं, पण सगळं ओलं झालेलं आहे, लाकडं देखील ओले झालेले आहेत. आणि चूल पण म्हणजे नाही का काही होणार नाही, पाऊस भुरभुर रिमझिम येतोय जातोय. सो म्हटलं की चला गॅसवरतीच बनवूयात. आणि माझी आगळी वेगळी रेसिपी आहे मटणची, तर मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्कीच बघा. आणि अजूनही ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि चला आता परत एकदा स्वयंपाक बनवायचा आहे मला मटणचा सगळा. तो चला आता हे सगळं मी आवरते, पहिल्यांदा हे सगळं ठेवते व्यवस्थित आणि मग आपण स्वयंपाकाला. तर पिशवीमधनं मी मटण आता काढून घेते. राजीवचं टिफिन वगैरे काढलेलं आहे. आणि आता मटण हे आमचं दोघांपुरतंच घेतलेलं आहे. राजीवचे पप्पा मटण खात नाहीत, आम्ही दोघंच खातो घरामध्ये. तर आता श्रावण महिना सुरू होणार आहे, एकच आठवडा आहे. सो आम्ही विचार केला की एकदा दोनदा तरी खाऊन घ्यायला पाहिजे आठवड्यामधनं. परत आम्ही पाळतो श्रावण महिना, खात नाही. तर मी मटण किंवा चिकन जे करायचं असेल तर मी गरम पाणी जास्त प्रिपेअर करते, म्हणजे जास्त गरम पाणी वापरते वॉश करण्यासाठी. थंड पाण्याने नाही धुवत, त्याने वास वगैरे जो काय असेल तो राहत नाही. तर त्यानंतर ना गरम पाणी होऊसपर्यंत मी खोबरं वगैरे ते कट करून घेतलेलं आहे. तर हे बघा, मी खोबरं, अद्रक हे कॉमन आहे, हे सगळं कट करून घ्यायचं आपण. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खोबरे हे पटकन कटच होत नव्हतं, एकदम असं हे झालं होतं फ्रीजमुळे, घट्ट असं नाही का एकदम. तर हे गरम पाणी आपण आता ओतलेलं आहे आणि मी वॉश करून घेते व्यवस्थित. आणि परत थोडं त्याच्यात ॲड करणार आहे, कारण की ओतण्यासाठी फोडणी दिल्यानंतर ना. तर तुम्ही बघता असं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि हळद मीठ वगैरे त्याला एकत्र करून, आणि त्याच्यामध्ये मी मसाला टाकला घरकुल, तुम्ही टाका, खूप छान चव लागते आळणी पाण्याची. परत असं व्यवस्थित एकजीव करून मी एक 10 ते 15 मिनटं साईडला ठेवलं. एक 10 मिनटं ठेवा तुम्ही. त्यानंतर ना मग मी वाटणाची तयारी करून घेतलेली आहे. कोथिंबीर वगैरे साफ करून घेते. कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि खोबरे हे टाकून तुम्ही छान वाटण तयार करून घ्या. आता हे आपलं इथे झालेलं आहे वाटण. आणि आता आपण लगेचच फोडणी देऊयात आळणी रश्श्याची. तर कांदा, टमॅटो हे सुद्धा कापण. टमॅटो किती महाग झालेत, मी प्रत्येक भाजीमध्ये अर्धाच यूज करते टमॅटो. आणि आम्ही घरी तिघंच आहे, सो आम्हाला जास्त नाही लागत टमॅटो. तर इथे कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे मी. आणि टमॅटो वगैरे तुम्ही कट करून घ्या. आणि मध्ये मध्ये मण्या येत होता तिथे, त्याचं फेवरेट आहे ना. तो तेल टाकलेला आहे, त्याच्यामध्ये कांदा टमॅटो आपण टाकलेला आहे. थोडंसं लालसर झाल्यानंतर हे आपण जी पेस्ट बनवली होती ती ऍड करूया. तुम्ही किती चांगलं बनवलं. आता 5-10 मिनिटं आपण. तर हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, इथे आपला मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. आता ह्याच्यात आपण ॲड करूयात मटण, जे की हळद मीठ लावून आपण ठेवलं होतं. आणि एक 5 मिनटं त्याला व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊयात. आणि मग ॲड करूयात त्याच्यामध्ये जे आपण गरम पाणी केलं होतं ते. त्यांनी खूप छान टेस्ट येते. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा हे ट्राय करा. ज्या कोणी ट्राय करत असतील ते
त्यांनी मला कमेंट करा, आणि ज्या ट्राय नसतील करत त्यांनी नक्कीच करा. तर इथं आपण पाणी ॲड करूयात, 1-5 मिनटं झाकण ठेवूयात, आणि नंतर ना त्याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करूयात. सो तुम्ही बघू शकता 1-5 मिनटं मी 5 ते 2 मिनटं झाकण ठेवलेलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे हे बघा गरम पाणी. आणि मग ह्याच्या 6 ते 7 शिट्ट्या करूयात, कारण की मटण हे लवकर शिजत नाही. चिकन काही 3 शिट्ट्यांमध्ये सुद्धा शिजतं, पण मटण शिजायला वेळ लागतो. सो हे बघा किती छान दिसतंय ना, सुटलं की नाही तोंडाला पाणी. तर हे बघा, ज्यांना सर्दी वगैरे झालेली आहे पावसाळ्यात त्यांनी हे सूप असं करून पिऊ शकता. आणि पाणी, त्याने तुमची सर्दी वगैरे सगळं एकदम छान टेस्ट सुद्धा येते तोंडाला. आणि हे बघा आता झाकण लावलेलं आहे, आणि आता आपण घेऊया त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या बरोबर. तरी ते आता चिकनच्या शिट्ट्या होत्या ते तोपर्यंत आपण न थांबता पटकन आपल्यासाठी 2 ते 3 भाकरी करून घेऊयात, कारण की शिट्ट्या होसपर्यंत थांबून तरी काही उपयोग, तोपर्यंत भाकरी तरी होती ना. मग आता मस्त राजूच्या पप्पांचा स्वयंपाक झालेला आहे. त्यांच्यासाठी ढोबळीची मिरची, मक्याचे कणीस उकडलेले आहेत आणि चपात्या बनवलेल्या आहेत. आणि आता आमच्यासाठी इथं नॉनव्हेजचा मस्त असा बेत करत आहोत. तर आता आपण पटकन लगेच भाकरी करून घेऊयात. तर कंटिन्यू. तर ह्याच्यासोबत बाजरीची देखील भाकर खूप छान लागते, पण आम्ही बाजरी खात नाही, आम्ही ज्वारीच जास्त करून खातो. आपण भाकरी बनवूयात. मग कोणाकोणाला बाजरीची भाकर आवडते किंवा ज्वारीची भाकर आवडते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मला तर बाजरीची नाही आवडत, मला ज्वारीचीच आवडते जास्त मोस्टली. भाकरी काही कॉमनच आहे, ती काही रेसिपी दाखवण्यासाठी नाहीये. तरी ते आपण पटापट 2 ते 3 भाकरी करून घेऊयात. आणि माझी भाकरी फुगते का ते पण मला कमेंटमध्ये सांगा, मला भाकरी जमतात का. तर आता मी पटकन असं पीठ वगैरे मळून घेते. आणि पीठ तुम्ही जास्त वेळ मळाल ना तेवढ्या वेळेनं, म्हणजे जेवढं पीठ मळाल तेवढी भाकरी छान आणि फुगते बरं का. तर हे बघा मी किती वेळची मळती पीठ, जास्त वेळ मळायचं. सो आता ही आपली पहिली भाकरी. तर बघू शकता, एवढा जर स्पीड खऱ्या आयुष्यात असला असतं तर स्वयंपाकाचं किती ऑर्डर घेतली असते ना मी. सो मला त्या बांगड्या येत होत्या मध्ये मध्ये, म्हणून मी त्या काढून ठेवल्या. आणि आपली तयार झालेली आहे फर्स्ट भाकर. हे बघा, तर पहिली भाकर आपली टाकून झालेली आहे. आणि आता दुसरी भाकर. तर पहिली भाकरी आपण बघूयात फुगती का. तर चालेलं आहे दुसरी भाकर बनवायचं. आणि ते थोडं पीठ होतं त्याची एकदम छोटीशीच भाकर झाली राजवीरपुरती. तर हे बघा, मी मध्ये मध्ये कांदा वगैरे पण कट करत होते थांबण्यापेक्षा, भाकरीपेक्षा भाजण्यापेक्षा. मी म्हणलं की त्याची वाट बघण्यापेक्षा आपलं कांदा वगैरे कट करून घेऊयात. हे बघा फुगली फुगली फुगली. तर असं कोण कोण म्हणायचं की भाकर फुगल्यानंतर ना नवऱ्याचं प्रेम असतं, तसं काही नसतं, आपली मेहनतीचं असतं. जेवढे आपण मेहनतीने पीठ मळेल तेवढं भाकरी छान फुगते. नाही लहानपणी असं म्हणायचं मेहंदीचा रंग, म्हणजे असं नाही का लाल झालं की नवऱ्याचं प्रेम खूप असतं, भाकरी फुगले की असं आम्ही ऐकायचं असं लहानपणी. सो तसं काही नसतं. तर हे बघा अशी छान पद्धतीने चारी साईडने भाजून घ्यायची छान अशी भाकर, गरमागरम एकदम. आणि त्यानंतर ना मग मी खोबरं देखील कट केलं, आणि खोबरं मी ओलं घेतलं खोबरं. ही आपली दुसरी भाकर आहे. तर आणि ही बघा छोटीशी केलेली आहे. आणि मन्या बघितला मध्ये मध्ये कसा करतोय आमचा. तर मग मी खोबरं वगैरे कट करून घेतलेलं आहे, आणि ओलं खोबरं होतं. सो मग मी तेच म्हणलं की आपण यांना टाकूयात खराब होण्यापेक्षा. त्याची मला बर्फी बनवायची होती, ती मी बनवणार आहे. त्याची पण रेसिपी बघू, जमलं तर मी शेअर करेल तुम्हाला नारळाची बर्फी माझ्या पद्धतीने. तर आता आपल्या भाकरी ऑलमोस्ट झालेल्या आहेत, आणि तिकडे चिकनसुद्धा झालेलं आहे, शिट्ट्या झालेल्या आहेत. तर मी चेक करते ती शिजलं आहे की नाही. आणि त्यातलं मला राजवीरसाठी काढून ठेवायचं होतं अळणी पाणी, आणि मला आमच्या मळण्यासाठी सुद्धा वाटीमध्ये ठेवायचं होतं थोडंफार. तर तेच मी काढत होते. आता राजवीरसाठी काढते मी प्लेटेमध्ये. बघा राजवीरसाठी, कारण की तो तिखट भाजी नाही खात, मोस्टली कमीच खातो, आणि आमची खूप स्पायसी असते भाजी. सो त्याच्यामुळे मग
हे राजवीरसाठी काढलं मी आणि मण्यासाठी पण आता देणार आहे 2-3 पीस त्यातले. सो खूप छान असा वास येत होता. असं वाटत होतं की ते नुसतं प्यावं. तर मी तिकडे ठेवलेलं आहे वरती मांडणीवरती. आणि आता मण्यासाठी काढून देत होते, कारण की आमच्या मण्याने भरपूर चक्रा मारल्या मागाचपासनं. त्याला थोडा पण दम नव्हता करूसपर्यंत. भरपूर अशा चक्रा मारत होतो, नुसता फिरत होता म्याव म्याव करत. आता आपल्या भाकरी तिकडे भाजलेल्या आहेत. आता हे देते मी त्याला. आता आपली म्हणजे तोपर्यंत खाईल मस्तपैकी. आता फक्त भाजी फोडणी द्यायची आहे आणि चला मग कंटिन्यू लावायचं आहे ते पण बघू. राजवीर खायचं म्हणलं तर लावणारे नसतं नाही मग. सो बघा किती सोपी आणि साधी अशी रेसिपी आहे की नाही. किती वेळ झालं, फक्त अर्ध्या तासामध्ये झालं सगळं बनवून माझं. आणि नॉनव्हेज खाणारे मी आणि राजवीरच आहे. राजवीरचे पप्पा खात नाहीत, माझे मिस्टर नॉनव्हेज खात नाहीत, ते माळकरी आहेत. सो आमच्या पुरतच म्हणले की पटकन होतं. नसतं ते खात असले असते की बाबरे नको नको ते प्रकार मला बनवावे लागले असते. मला मच्छी पण नाही येत बनवता. मला फक्त आणि फक्त चिकन मटन वगैरे आणि चिकन 65 ग्रीन चिकन. तर इथे आपण कांदा आणि खोबरं हे तेलामध्ये परतून घेऊयात. आणि त्यात बघा मी काळे फुटाणे टाकलेले आहेत. तर हेच मेन ना वस्तू आहे ह्याच्यामध्ये की त्याने भाजी खूप आणि खूप टेस्टी होती मैत्रिणींनो. तर हे बघू शकता तुम्ही. आपण असं हे बारीक गॅसवर आहे ना लालसर भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल मी ॲड केलेलं आहे त्याच्यात भाजण्यासाठी. तर लसूण वगैरे त्याच्यातच टाकायचं आहे. काळे फुटाणे आणि थोडेसे तीळ वाटण वाटताना तुम्ही ते टाका. इतकी छान भाजी लागते. थोडेसे किंचितच तीळ टाकायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही. हे भाजल्यानंतर ना आता आपण पुढची तयारी करूयात. तर मसाला आपण भाजून घेतला होता पहिल्याच तव्यामध्ये. सो त्याच्यामुळं जास्त काही त्याला तेलामध्ये परतायची आता गरज नाही. 5 ते 7च मिनटं आपण परतायचं. त्यानंतर त्यात सगळे मसाले ॲड करायचेत. माझ्या आजीची चटणी आहे काळा एसूर म्हणून, हे बघा मी ॲड करते. त्याच्यामुळं खरंच मैत्रिणीनं खूप टेस्टी अशी भाजी होते. तर त्या मसाल्यांमुळे एक वेगळीच चव येते. आणि बाकीचे काही मटण मसाला, घरकुल थोडासा मसाला, हे सगळं थोडं थोडं ॲड करायचं आहे. तर हे मी ॲड केलेलं आहे. आणि नंतर ना मग तुम्ही मसाला बघू शकता. आता थोडं थोडं तेल सुटेल. तर हे बघा जवळने किती छान असा कलर आलेला आहे. तर आपण पहिला भाजून घेतल्यामुळं जास्त काही करायची गरज नाही. 5 मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात तेल सुटूस तर. आणि मग त्यानंतर ना हे बघा तेल छान सुटलेलं आहे. आणि मग त्यानंतर ना आपण हे मटणाचं सगळं त्यात ॲड करूयात रस्सा. तर हे बघा छान अशी आपली मटणाची भाजी तयार झालेली आहे. तर क्वांटिटी पण तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपली झालेली आहे कमी वेळामध्ये खूप टेस्टी आणि एकदम चवदार भाजी मटणाची. तर आता ऑलमोस्ट आपली मटणची भाजी बनवून झालेली आहे. तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि तुम्ही देखील सांगा की कशी झालेली आहे माझी मटणची भाजी. सो हे बघा तुम्ही बघू शकता. इथे मी घेतलेले आहे भाकरी, सॅलेड, लिंबू आणि रस्सा. आणि आता आपण घेणार आहे मटण. सो मी तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकताय तुम्ही. हा 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 तुम्ही त्याचा कलर बघा गाईज, किती सुंदर असा आलेला आहे.
तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलंच असेल ना नक्की, तर नक्की ट्राय करा. खूप कमी वेळेमध्ये एक 20 मिनिटांमध्येच बनणारी ही रेसिपी आहे. हे बघू शकता तुम्ही. त्यांची भाजी कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि वास तर खूप छान येतोय आणि तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने झालेले आहे. खूप सोपे आणि म्हणजे इझी पद्धतीने मी बनवलेले आहे आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवलेले आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच वेळ काढून माझा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद.